मित्रांनो, तुम्ही रस्त्याने चाललात आणि तुम्ही बघितलं की एखाद्या स्त्रीवर किंवा एखाद्या व्यक्तीवर कोणी अन्याय अत्याचार करत आहे किंवा मारधूड करत आहे, तर अशा वेळेस तुम्ही काय कराल? जर तुम्ही 112 क्रमांक वर जर तुम्ही फोन केला, तर तुम्हाला इथून पोलीस कंट्रोल रूममधून तातडीची मदत मिळू शकते आणि त्या पीडिताचा किंवा त्या व्यक्तीचा तुम्ही ते जीव वाचवू शकता किंवा संरक्षण करू शकता. जर तुम्ही असं करणार असाल, तर मी तुमचा मित्र ॲडव्होकेट मनीष रणशूर, लीगल आणि बिझनेस कोच तुमचं स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण बघत आहोत अनेक दिवसापासून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारणा अधिनियम 2015 ची आपण कार्यप्रणाली बघत आहोत. आणि याच्यामध्ये आपण आज जो विषयावर चर्चा करणार आहोत, तो विषय अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो, आणि तो बऱ्याच लोकांना याच्याबद्दल कल्पना नाहीये. तर त्यासाठी आपण आज विशेष व्हिडिओ तयार करत आहोत. तर याच्यामध्ये हा जो विषय आहे, त्याच्यामध्ये आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो आहे सहाय्य आणि पुनर्वसन योजना. ज्या पीडितावर किंवा ज्या पीडित कुटुंबावर किंवा ज्या पीडित समुदायावर अत्याचार होतो, तर अशा पीडित कुटुंबांसाठी सहाय्य आणि पुनर्वसन योजना ही राबवली जाते. केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडनं, तसेच राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडनं आणि आदिवासी विकास विभागाकडनं याच्यासाठी विविध योजना तयार करण्यात आलेल्या आहेत. तर ह्या योजना आज आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये मित्रांनो, आपण जी पहिली योजना बघणार आहोत ती आहे आर्थिक सहाय्य योजना. तर ही जी योजना आहे मित्रांनो, याच्यामध्ये तात्काळ मदत पुरवण्याचं प्रोव्हिजन करण्यात आलेलं आहे. म्हणजे ज्या व्यक्तीवर याच्यामध्ये अत्याचार होतो, त्या व्यक्तीला त्याच्या गरजा भागवण्यासाठी तात्काळ मदत पुरवली जाते. आणि हा जो अहवाल असतो त्या विभागातला ACP किंवा DYSP हा तयार करून सामाजिक न्याय विभाग जो आहे त्या विभागाच्या जिल्हा कार्यालयाला हे सगळं प्रकरण जे आहे ते सादर करतात आणि तिथून त्यांना तात्काळ मदत पुरवली जाते मित्रांनो. त्याच्यामध्ये अर्थसहाय्य योजनेमध्ये तात्काळ मदत मिळणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही योजना शासनाकडून राबवली जाते. दुसरा मुद्दा याच्यामध्ये आहे मित्रांनो, तो आहे नुकसान भरपाई. आता बऱ्याचदा असं होतं की एखादा व्यक्ती असो, त्याचं घर जाळलं जातं किंवा त्याचं शेत पेटवलं जातं किंवा त्याच्यावर कुठल्या तरी प्रकारचं त्याचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं असतं. तर त्याची नुकसान भरपाई देखील या योजनांमार्फत केली जाते. त्याच्यानंतर याच्यामध्ये जी आर्थिक मदतीची योजना आहे ती आहे पुनर्वसन निधी. आता याच्यामध्ये पुनर्वसन निधी म्हणजे नेमकं काय मित्रांनो, की त्याच्यामध्ये रोजगार प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि व्यवसायासाठी आर्थिक मदत त्या पीडित व्यक्तीस पुरवली जाते. तर ही एक योजना आहे मित्रांनो. आणि ही जी योजना, ह्या ज्या सगळ्या योजना आहेत, ह्या योजना सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी जिल्हा स्तरीवर समित्या स्थापन केल्या जातात आणि या समितीच्या माध्यमातून या सगळ्या योजना पुरवल्या जातात. बरेचदा असं होतं मित्रांनो की याच्यामध्ये जो पीडित व्यक्ती असतो त्याला वारंवार मदतीची गरज पडते, कारण तसा त्या प्रकारचा त्याच्यावर अन्याय अत्याचार झालेला असतो. तर त्याचं जीवन सुरळीत करण्यासाठी त्याला वारंवार देखील आर्थिक मदत ह्या योजनांच्या माध्यमातून पुरवली जाते. दुसरा याच्यामधला जो मुद्दा आहे मित्रांनो, तो आहे पुनर्वसन सुविधा. याच्यामध्ये ही जी पुनर्वसन सुविधा आहे मित्रांनो, ती पुनर्वसन सुविधा देखील 4-5 प्रकारे पुनर्वसन केलं जातं. याच्या माध्यमातून शारीरिक पुनर्वसन म्हणजे बरेचदा असं होतं की एखादा जो पीडित असतो किंवा जे पीडित कुटुंब असतं किंवा जो समुदाय असतो ज्याच्यावर अन्याय अत्याचार झालेला आहे, अशा व्यक्तीला किंवा पीडितास बरेचदा असं होतं की गंभीर स्वरूपाची जखम होते, इजा होते आणि मग त्याच्यासाठी त्याला वैद्यकीय उपचार, त्यासाठी लागणारी शस्त्रक्रिया, त्यासाठी लागणारे औषध उपचार, त्याच्यानंतर फिजिओथेरपी आणि किंवा वेळ प्रसंग पडल्यास, समजा जर त्या व्यक्तीच्या मागे पुढे कोणी नसल्यास त्याला पुनर्वसन केंद्रामध्ये त्याची देखभाल केली जाते. म्हणजे ह्या सगळ्या जो खर्च आहे तो शासनाकडनं भागवला जातो. तर ही शारीरिक पुनर्वसन योजना देखील शासनाकडनं राबवली जाते. त्याच्यानंतर मानसिक पुनर्वसन म्हणजे जो पीडित व्यक्ती असतो त्याच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात मानसिक आघात झालेला असतो
आणि ह्या आघातामधून त्याला बाहेर काढणं देखील अत्यंत गरजेचं असतं. तर त्याच्यासाठी त्याला जी मदत पुरवली जाते ती आहे मानस उपचार तज्ज्ञ जे असतात त्यांच्याकडे त्याला जाऊन त्यांची ट्रीटमेंट त्या मानसिक आघातातून बाहेर पडण्यासाठी दिली जाते. तसंच समुपदेशन म्हणजे त्या व्यक्तीवर जो मानसिक आघात झालेला असतो, बऱ्याचदा ते लोक डिप्रेशन मध्ये जातात किंवा एकटे राहतात, समाजापासून स्वतःला कोंडून घेतात किंवा म्हणजे त्यांचे बरेच प्रकारचे मानसिक तणाव त्यांच्यावर निर्माण होतात. तर हे तणावामधून बाहेर काढण्यासाठी त्यांचं समुपदेशन केलं जातं आणि त्या मानसिक आरोग्याच्या ज्या सेवा असतात त्या त्यांना पुरवल्या जातात. तिसरं जे आहे मित्रांनो याच्यामधला की जे पुनर्वसन आपण बघणार आहोत ते सामाजिक पुनर्वसन. तर सामाजिक पुनर्वसन म्हणजे काय की सामाजिक त्यांना आधार त्यांना दिला जातो मित्रांनो. त्याच्यानंतर ह्या आधाराच्या माध्यमातून त्यांचे जे हक्क आहेत त्या हक्कांची माहिती त्यांना दिली जाते. सामाजिक प्रतिष्ठा त्यांची पुनर्स्थापित करण्याचं काम ह्या सामाजिक पुनर्वसन योजून केलं जातं. आणि याच्यासाठी मित्रांनो अनेक NGOचा देखील मदत घेतली जाते, स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन. आणि ह्या लोकांचं ज्याच्या पीडितांचं ते सामाजिक पुनर्वसन ह्या योजनेमधून केलं जातं. त्याच्यानंतर जो चौथा मुद्दा आहे मित्रांनो याच्यामधून ते आहे कौशल्य विकास आणि रोजगार. त्याच्यामध्ये असं होतं की जे पीडित आहेत त्यांचं शारीरिक पुनर्वसन झालं, समजा त्यांचं मानसिक पुनर्वसन झालं, त्यांचं सामाजिक पुनर्वसन झालं की त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगार आर्थिक पुनर्वसन होणं देखील गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम, विशेष प्रकारचे कौशल्य विकास कार्यक्रम राबवले जातात, प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात आणि या माध्यमातून त्यांना आर्थिक त्यांचं स्वावलंबन केलं जातं. त्याच्यानंतर जो मुद्दा आहे पुढचा तो आहे शैक्षणिक मदत. जे पीडित आहे त्या पीडितांच्या मुलांच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी त्यांना शैक्षणिक मदत देखील केली जाते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने योजना ज्या आहेत त्याच्यामध्ये शैक्षणिक सुविधा त्यांना पुरवल्या जातात, त्यांच्या शिष्यवृत्ती त्यांना दिली जाते आणि शिक्षणासाठी त्यांना अर्थसहाय्य पुरवलं जातं. जो पीडित व्यक्ती असतो त्याच्या मुलांसाठी की जेणेकरून एखाद्या व्यक्ती जर अन्याय अत्याचार झाला तर ते पूर्ण कुटुंब त्याच्यामुळे बाधित होते, ते कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त होण्याची शक्यता ह्या अत्याचारामुळे असते. त्याच्यामुळे त्याच्या पाल्यांना देखील याच्यामधून शैक्षणिक सुविधा देऊन आणि सुरक्षित केलं जातं. याच्यामधला जो तिसरा जो योजना आहे मित्रांनो ती आपण शैक्षणिक सुविधा आणि रोजगार याच्यामध्ये उपलब्ध केलं जातं. याच्यामध्ये जर महिला जर अत्याचारग्रस्त किंवा पीडिता ही जर महिला असेल तर तिचं महिला सक्षमीकरण करून देखील किंवा महिलांसाठी महिला उद्योजक विकास कार्यक्रम राबवून आणि तिचं पुनर्वसन या माध्यमातून केलं जातं. त्याच्यानंतर मित्रांनो याच्या पुढचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये जी योजना शासनाकडून राबवली जाते ती आहे सुरक्षित निवास आणि संरक्षण. म्हणजे बरेचदा असं होतं की हे जे पीडित कुटुंब असतं त्यांना त्यांचं घर जाळलं जातं किंवा त्या पूर्ण समुदायावर अन्याय अत्याचार केला जातो आणि ते पूर्ण त्यांचे जे आहे तो वस्ती पेटवली जाते. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना शासनाकडून सुरक्षित निवास आणि संरक्षण दिलं जातं. याच्यामध्ये एक पहिला मुद्दा आहे मित्रांनो तात्पुरता निवारा. तर सुरक्षित केंद्र उभारली जातात आणि या सुरक्षित केंद्रामधून त्यांच्या ज्या बेसिक गरजा आहेत अन्न, वस्त्र, निवारा आणि औषध उपचार यांना तात्पुरत्या निवारामध्ये दिलं जातं आणि त्यांचं तातडीनं पुनर्वसन केलं जातं. त्याच्यानंतर स्थायी निवास आणि पुनर्वसन पुढची जी याच्यामधला महत्वाचा मुद्दा आहे की त्यांना कायमस्वरूपी घर बांधून दिलं जातं. त्यासाठी शासनाच्या योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून त्यांना कायमस्वरूपी घरं बांधून दिली जातात आणि ह्या घरं बांधून त्यांचं पुनर्वसन त्या निमित्तानं केलं जातं. त्याच्यानंतर जे सहाय्य आणि पुनर्वसनाचा जो आपण आज ज्या विषयावर चर्चा करत आहोत त्याच्यामध्ये पुढचं जे विषय आहे मित्रांनो ते आहे पोलीस संरक्षण आणि सुरक्षा. तर हे जे पोलीस संरक्षण आणि त्या हे ज्या वस्त्या असतात त्यांना पोलीस संरक्षण एक प्रदान केलं जातं कारण त्या पुनः स्थापित केलेल्या असतात, ते पुनर्प्रस्थापित करून आणि या सगळ्या पीडितांना तिथं बसवण्याचं काम केलं जातं. तेव्हा हे जे आहे हे जे निवासस्थानं असतात यांना पोलीस सुरक्षा दिली जाते आणि त्या ठिकाणी कायद्याचं कडक आणि कठोर पालन पोलिसांमार्फत केलं जातं. ठीक आहे मित्रांनो. तर म्हणजे यांना बघितलं आपण हे जे पीडित असतात यांना आर्थिक मदत योजना दिली जाते, त्यांना पुनर्वसन सुविधा दिली जाते, त्याच्यानंतर यांना रोजगार आणि कौशल्याच्या संधी दिल्या जातात, त्याच्यानंतर यांना सुरक्षित निवास
पुरवलं जातं, त्यासाठी शासनाने योजना तयार केलेल्या आहेत. आणि 5वाचा जो मुद्दा आहे मित्रांनो, तो आहे पोलीस संरक्षण आणि सुरक्षा. तर ती पोलीस संरक्षण आणि सुरक्षा कायद्याची तिथे कडक अंमलबजावणी करून ती तिथे पुरवली जाते आणि कायदेशीर मदत त्यांना ह्या पीडितांना दिली जाते. त्याच्यामध्ये त्यांना मोफत वकील असेल किंवा त्यांचं अर्जाचे पुनर्वलोकन असेल किंवा सुलभ कायदेशीर प्रक्रिया असेल, या सगळ्या योजना त्यांना तिथे पुरवल्या जातात. आणि 6वी आणि सगळ्यात महत्वाची जी योजना आहे मित्रांनो, की जी ह्या सगळ्या याच्यातून पुरवली जाते, ती आहे सामाजिक पुनर्स्थापना. त्याच्यामध्ये सामाजिक पुनर्स्थापना देखील होणं या पीडितांचं गरजेचं असतं. त्यासाठी समाजामध्ये जागरूकता निर्माण केली जाते, सामाजिक संवेदना याच्यामध्ये निर्माण केली जाते आणि ही संवेदना निर्माण करून या ज्या पीडितांना आहे समाजामध्ये पूर्ण प्रस्थापित करण्याचं काम केलं जातं. याच्यामध्ये कसं होतं की समाजामध्ये जाऊन सुसंवाद स्थापन केले जातात, चर्चा होऊन चर्चेमध्ये ह्या ज्या पीडित आहेत यांना याच्यामध्ये सहभागी केलं जातं आणि सामाजिक समावेश करून यांचं जे सामाजिक नेतृत्व आहे ते देखील हळूहळू पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातो. यांना एक समान संधी उपलब्ध करून देण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला जातो. तर मित्रांनो, हा आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही याला नक्कीच लाईक कराल याची मला खात्री आहे. तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुमचं काही म्हणणं असेल, तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत जय भारत, जय संविधान, जागते रहो.